एक बाई आली आणि म्हटली माझी बकरी हरवली आणि आजोबांनी काहीतरी पंचांगमध्ये पाहिलं आणि म्हटलं जा तुला नॉर्थ दिशेला मिळेल. आणि नेक्स्ट सॅटर्डे ती खरंच पेढे वगैरे घेऊन आली आणि म्हटली की हो माझी बकरी सापडली. सो मी स्वागत करतो अर्चना डोबा मॅडम यांचं. मॅडम नमस्ते. वेलकम टू द शो. यासाठी एक खूप सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला योग आणि भोग मधला डिफरन्स कळाला ना तर तुम्ही खूप लवकर श्रीमंत होऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू हे कधी वेगळं नव्हतंच. जर तुमच्या पत्रिकेत खूप छान योग असतील तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ती वास्तू काही ना काही देते. आणि योग खराब असतील तर तुम्ही त्या वास्तूत कितीही चेंज करा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. पण इन जनरल जर सगळ्यांनाच करायची असेल तर त्यांनी राहूच्या आणि केतूच्या जर रेमेडी केल्या तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममधनं मुक्तता मिळते. ज्या लोकांना अतिविचार होतो त्यांनी काय करायचं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अनइन्स्टॉल करायचं आणि परत इन्स्टॉल करायचं. आणि राहू हा नेम फेम देतो. तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल तर कंपल्सरी तुम्हाला राहूच्या रेमेडी कराव्याच लागतील. एव्हरी सॅटर्डे शनी मंदिरात जायचं. शनी जेवढा पैसा देईल ना तेवढा बाकी कुठलाच प्लॅनेट तुम्हाला देणार नाही. नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे मूविंग डिजिट्स मार्केटिंग फोरमच्या या नवीन एपिसोडमध्ये. आज आमच्याबरोबर आहेत एक असे वास्तू कन्सल्टंट अँड ॲस्ट्रोलॉजर ज्यांची एक्सपर्टीज बिझनेसमध्ये आहे. आज आपण हे बघणार आहे की कसं आपण मॅडमची एक्सपर्टीज ऐकून आपल्या बिझनेसमध्ये ते रेमेडीज वापरून आपला बिझनेस ग्रो करू शकतो. सो मी स्वागत करतो अर्चना डोबा मॅडम यांचं. मॅडम वेलकम टू द शो. अर्चना मॅडम, तुम्ही या फील्डमध्ये 5th जनरेशन आहात. जनरली आपण बघतो लोकांचा बिझनेस फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशनपर्यंत चालतो. तुमचा बिझनेस किंवा तुम्ही ॲज अ ॲस्ट्रोलॉजर आणि वास्तू कन्सल्टंट 5th जनरेशन आहात. तर तुमच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन माझ्या ऑडियन्सना द्याल का? ॲक्च्युली मला सांगायला खूप आनंद वाटेल. मी एका खूप छोट्याशा खेडेगावात मोठी झाली आहे आणि माझी ही 5th जनरेशन म्हणजे माझे आजोबा ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तू कन्सल्टंट होते. आणि दर शनिवारी तुम्हाला जर माहीत असेल तर गावात एक बाजार भरतो जिथे सगळे लोक येतात काही ना काही विकायला किंवा काही ना काही परचेस करायला. असं दर शनिवारी आमच्या घराच्या बाहेर खूप मोठी लाईन लागायची आजोबांना कन्सल्टन्सीची. आणि तिथे बसलेली मी 7वी 8वीतली मी पाहत राहायची की ते काय करतात. तर एक बाई आली आणि म्हटली माझी बकरी हरवली आणि आजोबांनी काहीतरी पंचांगमध्ये पाहिलं आणि म्हटलं जा तुला नॉर्थ दिशेला मिळेल. आणि नेक्स्ट सॅटर्डे ती खरंच पेढे वगैरे घेऊन आली आणि म्हटली की हो माझी बकरी सापडली. पण ते 8वीत असताना मला खूप क्रेज होता किंवा एक गूढ होतं की काय आहे ह्याच्या मागे, की कसं काय आजोबांना कळलं की ती नॉर्थ दिशेलाच गेली. आणि मग तिथून माझी जर्नी सुरू झाली. मी स्वतः इन्व्हॉल्व व्हायला लागले आणि त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. छान. मॅडम, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की खूप वेळा बिझनेसमध्ये लोकांकडे पैसा तर येतो पण तो टिकत नाही. असं तुमच्याकडे काही क्लायंट्स किंवा असे काही एक्झाम्पल्स तुमच्याकडे आहेत किंवा आम्ही काय असं केलं पाहिजे की जो बिझनेसमध्ये आपण पैसा कमवतोय हा टिकून ठेवू शकतो? यासाठी एक खूप सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला योग आणि भोग मधला डिफरन्स कळाला ना तर तुम्ही खूप लवकर श्रीमंत होऊ शकता. तुम्ही जर पाहिलं असेल तर रावण हा जो होता तो खूप योगी होता. त्यांनी खूप सारी योग तपस्या केली आणि नंतर सगळ्या देवांना प्रसन्न करून ते सगळे भोगले. म्हणजे त्यांनी ते सगळे भोग घेतले, अट्रॅक्ट केले. आणि ते जर तुम्ही हनुमानाला पाहाल तर ते योगी आणि भोगी दोन्ही आहेत. म्हणजे योग म्हणजे काय तर योग म्हणजे केतू आणि भोग म्हणजे काय तर भोग म्हणजे राहू. जर हे दोन्ही बॅलन्स केले तर तुमच्या लाईफमध्ये खरंच रामराज्य निर्माण होतो आणि तुम्हाला पैसा सेव्ह कसा करायचा किंवा पैसा अट्रॅक्ट कसा करायचा हे नक्की कळतं. पण याच्यासाठी काही रेमेडीज किंवा असं काही आपण करू शकतो का की ज्याच्यानी टिकू शकतं? म्हणजे जनरली आपण बोलतो की तिजोरी नॉर्थला असली पाहिजे किंवा आपला ऑफिसचा कलर ब्लू असला पाहिजे किंवा हातात मी काहीतरी अंगठ्या घातल्या पाहिजे, असं तुम्हाला खूप सारे प्रश्न येतच असतील. तर असं काही तुम्ही सांगू शकता की बिझनेसमध्ये रेमेडीज की ज्याच्यानी बिझनेसमध्ये पैसा टिकून राहील? खूप छान प्रश्न आहे आणि खूप सारे लोक हाच सेम प्रश्न घेऊन येतात. पण तुम्हाला माहिती आहे का ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू हे कधी वेगळं नव्हतंच. जर तुमच्या पत्रिकेत खूप छान योग असतील तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ती वास्तू काही ना काही देते. आणि योग खराब असतील तर तुम्ही त्या वास्तूत कितीही चेंज करा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. म्हणून ॲस्ट्रॉलॉजी किंवा वास्तूची रेमेडी हे सेपरेट कधीच नव्हती.
पण इन जनरल जर सगळ्यांनाच करायची असेल तर त्यांनी राहूच्या आणि केतूच्या जर रेमेडी केल्या तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममधनं मुक्तता मिळते. फॉर एक्झाम्पल साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट ही नेहमी क्लीन क्लटर फ्री असायला हवी. तिथे लोखंडी वस्तू किंवा गंजलेल्या वस्तू नाही ठेवायच्या. अशा वस्तू ठेवायच्या की दर महिन्यात आपण त्या वस्तू वापरतो आणि परत तिथे यूज करू शकतो. किंवा तुमच्या साऊथ ईस्टला जर खूपच पाणी असेल किंवा नळ असेल तर ते बंद करून तिथे एक लाल बल्ब कंटिन्यू चालू ठेवायचा. तर ह्या प्रॉब्लेममधनं नक्कीच तुम्हाला सुटका मिळेल. छान, नक्कीच हे आपण ट्राय करू. सो आता तुम्ही जे सांगितलं दॅट वॉज अबाउट वास्तू, पण ॲस्ट्रॉलॉजीचा कसा इम्पॅक्ट असतो आपल्या बिझनेसमध्ये त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? जसं मी आता म्हटलं योग आणि भोग हे दोन्ही इम्पॉर्टंट असतात. तर आता तुम्हाला योग म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर शंकरदेव हे नॉर्थ दिशेला त्यांचं मंदिर आहे, है ना, केदारनाथ. आणि दक्षिणेला रावण राहत होता, बरोबर. आता रावणाकडे पैसा होता, वेल्थ होतं, खूप सारी नेम फेम पण झालं होतं त्याचं. आणि शंकराकडे काय आहे, त्याला काहीच पाहिजेच नाहीये पण तरी त्याच्याकडे सगळं आहे. म्हणजेच घरातली जी साऊथ दिशा आहे तिथे नेम फेम आणि हे सगळं रिप्रेझेंट करतं, म्हणून ती तर आपल्याला क्लटर फ्री ठेवायचीच आहे. त्याचबरोबर तुम्हाला दर वीकमध्ये 2दा तरी मौन व्रत घ्यायचं आहे, ज्यामुळे तुमचा राहू बॅलन्स होतो. ज्या लोकांना अतिविचार होतो त्यांनी काय करायचं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अनइन्स्टॉल करायचं आणि परत इन्स्टॉल करायचं. फॉर एक्झाम्पल एखादा क्लॉक आहे त्याचा सेल काढायचा आणि परत घालायचा. ही जी रेमेडी आहे ही दिवसातनं 4दा तरी करायची, तर अतिविचार ऑटोमॅटिकली थांबले जातात. ही झाली राहूची. आणि राहू हा नेम फेम देतो. तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल तर कंपल्सरी तुम्हाला राहूच्या रेमेडी कराव्याच लागतील. राहू हा तुम्हाला जगाच्या मागे धावायला लावतो आणि केतू हा तुम्हाला आत ओळखायला लावतो. म्हणून जर हे दोन्ही बॅलन्स झाले ना तर तुमची लाईफमध्ये खूप छान ग्रोथ होते. आता केतू बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर 3 तास शांत मेडिटेशन किंवा तुम्हाला मौन व्रत घेणं खूप गरजेचं आहे. किंवा तुम्हाला एव्हरी डे रोज सकाळी एका मंदिरात जाऊन, केतू हा काय करतो, डिटॅचमेंट करतो ना, म्हणून दररोज एका मंदिरात जाऊन प्रे करावं. हे सगळे केतूच्या रेमेडीज आहेत. आणि राहूच्या रेमेडी नेम फेम जर तुम्हाला हवं असेल, तुमचं बिझनेस ब्रँड व्हावं असं तुम्हाला खूप वाटत असेल तर राहूच्या सगळ्या रेमेडी तुम्ही करू शकतो. त्यातली एक सिम्पल रेमेडी आहे, तुमच्या पर्समध्ये तुम्ही एक सिल्वर कॉईन ठेवा ज्याचा शेप असतो तो स्क्वेअर असतो. तो कॉईन कंपल्सरी तुम्हाला पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवून फिरायचा आहे, त्यांनी राहू ऑटोमॅटिकली चार्ज होतो. ओ नाईस, नक्कीच ट्राय करेन मॅम ही वाली रेमेडी. मला अजून एक क्वेश्चन होता की आजकाल खूप सारे कोर्ट केसेस होतात बिझनेस ओनर्सवर, किंवा कोणी पेमेंटचं डिले केलं किंवा समजा लिटिगेशन काही चालू आहे, तर ह्याच्याबद्दल पण आपण काही रेमेडीज किंवा वास्तू रिलेटेड किंवा ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड सांगू शकतो का? ह्याची एक खूप छान सक्सेस स्टोरी आहे की रिसेंट एक खूप मोठे बिल्डर जे माझ्याकडे आले होते आणि त्यांचे तिथे 1,500 फ्लॅट्स रेडी होते, पण तिथे नंतर लिटिगेशनचा प्रॉब्लेम आल्यामुळे ते सेल आउट नाही झाले किंवा स्टे आला. आता तिथे इतका इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर स्टे आला तर त्या बिल्डरला खूपच त्रास झाला मनी वाईज. तर त्याला एक सिम्पल रेमेडी दिली मी. मातीचं एक भांडं घ्यायचं आहे, त्यात तुम्हाला मध टाकायचं आहे आणि ते त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन आत त्याला पुरायचं आहे. त्यांनी काय होतं तर तुमचा मार्स ॲक्टिव्ह होतो, राहू बॅलन्स होतो, अशा खूप साऱ्या गोष्टींनी फरक पडतो. तर ही एक सिम्पल रेमेडी जरी केली तर लिटिगेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि जर लिटिगेशन तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर असेल, म्हणजे बहीण किंवा मुलगा किंवा मुली ह्यांच्या कोणाबरोबर असेल, तर तुम्हाला शंकराच्या मंदिरात दर सोमवारी तांदूळ आणि दूध हे डोनेट करायचं आहे. करेक्ट. तर मॅडम मला अजून एक प्रश्न होता की जेव्हा मी एका न्यूमरोलॉजिस्टला आणि ॲस्ट्रॉलॉजिस्टला मी जेव्हा एक कन्सल्ट केलं होतं, तर तिने मला एक रेकमेंडेशन दिलं होतं की तुम्ही तुमच्या राईट हातात एक ग्रीन डायलचं मेटलचं वॉच वापरायचं. आणि पण मी ती गोष्ट एक बघितली आहे की ते भरपूर लोकांच्या हातात आहे. आजकाल जेवढे पण बिझनेस ओनर आहेत, कमीत कमी 10मधले 3-4 लोकांच्या हातात मी त्या टाईपचा वॉच बघतोय. सो हे जनरल टिप आहे की चुकीचं काहीतरी होतं मार्केटमध्ये? ग्रीन कलर हा मर्क्युरी रिप्रेझेंट करतो आणि हा गुड कम्युनिकेशन बरोबर त्याला टेली केलं जातं. पण आता एखाद्या माणसाचं खरंच स्वतःच कम्युनिकेशन खूप छान आहे तर तिथे अति तिथे माती आपण जी मराठीत म्हणतो तसं होतं. जर त्याचं कम्युनिकेशन खरंच चांगलं आहे आणि तरी त्यांनी ग्रीन वॉच घातली तर लोक त्याला अवॉइड करायला लागतात. लोकांना वाटतं हा खूप जनरल नॉलेज देतो किंवा हा खूप बोर करतो.
तर ज्यांचं खरंच, मी तर म्हणते पत्रिकेपेक्षा पण आपण एखाद्या माणसाला भेटतो तर त्याची पर्सनॅलिटी पण कळते. तो जर तुम्हाला खूप बोर करत असेल, खूप जास्त बोलत असेल असं वाटतं, तर त्याला कधीच ग्रीन कलर रेकमेंड करायचं नाही. मग आता ग्रीनच्या ऐवजी त्याला काय द्यायचं आहे आपल्याला? स्टॅबिलिटी. तर स्टॅबिलिटीसाठी एक तर व्हाईट कलरच्या डायलची वॉच किंवा डार्क ब्ल्यू कलरच्या डायलची वॉच तो घालू शकतो. ग्रीन हा बेस्ट आहे, पण तो ज्यांचा खरंच मर्क्युरी डाऊन आहे त्यांच्यासाठी आहे. ओके ओके. आणि मेटलचं काही रिलेशन आहे का, की सिल्वर वॉच घातला पाहिजे किंवा गोल्ड वॉच, किंवा आता जसं मी घातलं हे सिलिकॉन वॉच आहे, स्मार्ट वॉच आहे, डिजिटल वॉच आहे, याचं काही तुम्ही सांगाल का? ॲक्च्युली तुम्ही जर पाहिलं असेल तर खूप आधीच्या काळापासून जंगलात राहणाऱ्या बायका त्या अंगावर अशी काचं लावून फिरायच्या, हे ना, त्यांना लमाळण्या की असं काहीतरी नाव म्हणतात. तर ते का लावायचे की ते काच फुटलं म्हणजे तुमच्यावर येणाऱ्या ज्या चुकीच्या काही गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह थॉट्स आहेत ते ब्रेक व्हावे, म्हणून काचेचं डायल असलेलंच वॉच घालायचं. आता हे डिजिटल वॉच जर तुम्हाला वापरायचंच असेल तर तुम्ही कधीतरी खूप आवड असेल तर वापरा, पण 7 दिवसांमधनं 6 दिवस तरी तुम्ही काचेची वॉचच घालायला पाहिजे ज्यांना काचेचं डायल आहे. ओके ओके. आणि व्हॉट अबाउट द स्ट्रॅप, म्हणजे मेटलचं असलं पाहिजे की सिलिकॉन की लेदर पण चालतं? मेटल सगळ्यात बेस्ट आहे. तर मेटलमध्ये पण जर तुम्हाला खूप नेम फेम हवा असेल तर तुम्ही गोल्डन कलरची वॉच घालू शकता, किंवा तुम्हाला फक्त बिझनेसमध्येच ग्रोथ हवी, रिलेशनशिपमध्ये पीस हवं आहे, तर तुम्ही सिल्वर आणि गोल्डन मेटलची वॉच घालू शकता. आणि खूप प्रीमियम क्लायंट्स जर तुम्हाला हँडल करायचे असतील तर तुम्ही रोज गोल्ड वापरू शकता. नाईस, खूप छान. नक्कीच माझ्या कलेक्शनमध्ये मी एखादा रोज गोल्ड वॉच ॲड करेन. जेव्हा पण आपण ऑफिस घेतो किंवा ऑफिस रेंटेड देखील जरी असेल, तरी तेव्हा डायरेक्शन्स हे इम्पॉर्टंट आहेत का? की माझी एंट्री कुठे असली पाहिजे, एक्झिट कुठे असला पाहिजे, किंवा माझ्या ऑफिसचा नंबर काय असला पाहिजे, किंवा कुठे बॉसची केबिन असली पाहिजे, याचं काही महत्त्व आहे का? नक्कीच आहे. आता इथे मिथ खूप आहेत. मिथ म्हणजे काय, की जर कोणाला साऊथ एंट्री असेल तर लोकांना असं वाटतं साऊथ हा अजिबातच चांगला नाही आहे. पण ट्रस्ट मी, साऊथसारखं तर कुठलाच प्लॅनेट तुम्हाला देणार नाही. तर साऊथ एंट्री पण चांगली असते, पण इथे परत एक दुसरी गोष्ट येते की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचा शनी उच्चचा असेल तर तुम्हाला साऊथ एंट्री नक्कीच लाभदायी ठरते. आता इन जनरल जे रेमेडीज असतात की तुम्ही नॉर्थ फेसिंगच घर घेतलं पाहिजे किंवा ईस्ट फेसिंग घेतलं पाहिजे, वेस्ट फेसिंग घेतलं पाहिजे, हे आता तुम्ही जर पाहिलं असेल एखाद्या मॉलमध्ये जे ईस्ट फेसिंग किंवा नॉर्थ फेसिंग शॉप असेल, पण ते काही महिन्यातच बंद होताना दिसतं. असं का होतं? जर का त्यांनी पूर्ण वास्तूप्रमाणे घेतलंय तर ह्याचं एकमेव कारण आहे की पत्रिकेत तुमचे नॉर्थ दिशेला गेन आहे की नाही ते चेक करावं लागेल. जर नॉर्थला गेन असेल तरच त्याला गेन मिळेल. तर कधी कधी कोणाला साऊथ गेन पण असू शकतो किंवा नॉर्थ गेन असू शकतो, तर त्याप्रमाणे वास्तूची दिशा बदलते. राहिलं दुसरी गोष्ट की तुम्हाला ऑफिसमध्ये जाताना जर वाटत असेल की मला मोटिवेशन खूप कमी आहे किंवा मला ऑफिसमध्ये जाऊशीच वाटत नाही, तर त्यांनी काय करायचं, तर नॉर्थ वॉलला खूप मोटिवेशनल कोट्स लावायचे. त्यांनी त्यांना ऑफिस ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतो. ओके 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 ओके. नाईस. आणि मी खूप साऱ्या बिझनेस ओनर्सना भेटतो जेव्हा आपल्याला मार्केटिंगसाठी त्यांच्या कंपनीबरोबर टायअप करायचं असतं, तर तिथे पण मी बघितलं आहे की काय काय लोकांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या बॉसच्या केबिनमध्ये असे 7 पळताना घोडे असतात. हे मी एक ऑब्झर्व केलं. सो याचं काही महत्त्व आहे का, की हे 7 जे अश्व आहेत, हे 7 जे घोडे आहेत, हे काय रिप्रेझेंट करतात का? हे सक्सेस रिप्रेझेंट करतात. तर तुमच्या घरात ईस्ट वॉलला तुम्ही ती लावू शकता. त्यानंतर ईस्ट वॉलला तुम्ही अजून एक आदित्य बुध योग पण ॲक्टिव्ह करू शकता. तो कसा, तर तुम्हाला तिथे मनी प्लांट लावायचा आहे आणि तो मनी प्लांटला दोरी जी आहे ती वर पाहिजे, म्हणजे तो प्लांट वर गेला पाहिजे, खाली येताना नको. तर ह्या रेमेडीज तुम्ही करू शकता, पण तरी परत ह्यासाठी तुम्हाला त्याच्या दिशा तुमच्या चार्ट वाईज चेक करून घ्यायला हव्या. ओके. आपण आता प्लांट्सबद्दल बोललो, मनी प्लांटबद्दल बोललो, तर असे काही प्लांट आहेत का, की ज्यांनी घरात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं, किंवा फॉर एक्झाम्पल एक बेडरूम आहे, तिथे कोणते प्लांट लावले पाहिजे, किंवा आपला हॉल असतो तिथे कोणते प्लांट लावले पाहिजे, असं काही स्टडी आहे का आपल्या याच्यामध्ये? बरोबर आहे. इनडोअर प्लांट तुम्ही वापरू शकता. जसं हा स्नेक प्लांट आहे, हा निगेटिव्हिटी ऑब्झर्व करतो, हे ना. तर तुम्ही स्नेक प्लांट हा घरात कुठे पण ठेवू शकता, पण मोस्ट प्रॉबेबली तुम्हाला साऊथ दिशा सोडून बाकी कुठेही तुम्ही ठेवलं तर त्याचे इम्पॅक्ट्स खूप चांगले येतात. आणि बेडरूमसाठी कोणता प्लांट रेकमेंडेड सेम आहे? स्नेक प्लांट तुम्ही तिथे पण ठेवू शकता. ओके. मॅडम, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, की अपार्ट फ्रॉम स्वतःचं न्यूमरोलॉजी काय आहे किंवा स्वतःची ॲस्ट्रोलॉजी काय आहे,
इन जनरल काही तुम्ही रेकमेंडेशन कराल का माझ्या ऑडियन्सला की ज्याच्याने बिझनेसचा ग्रोथ होईल किंवा मनीचा फ्लो वाढत जाईल त्यांच्याकडे? खूप छान प्रश्न आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की हनुमान लंकेकडे उडत जात होते, तर समुद्रात त्यांना एक शक्ती ओढत होती जिथे ते स्टॉप झाले. तर ती शक्ती ते इकडे तिकडे पाहत होते, पण त्यांना दिसलंच नाही की कोण त्यांना ओढत आहे. आणि तेव्हा ज्यांनी खाली पाहिलं तर तिथे सिंहिका म्हणून एक राक्षसनी होती. तिला वरदान काय होतं की मी पुढे कोणालाच जाऊ देणार नाही, ज्याची पण सावली येईल त्याला ती पकडेल. आणि तुम्ही जनरली पाहिलं असेल अशी सिंहिका आपल्या सगळ्यांच्या आत आहे. म्हणजे काय की आपल्याला बिझनेस ग्रोथ करायचा आहे, पण स्वतःला मागे ओढतो, हे ना. किंवा असे खूप सारे प्रश्न आहेत, पण आपण त्याच्यावर ॲक्शन घेत नाही. आता ही सिंहिका कोण? तर ही राहू आणि केतूची आई. मग आता इथे परत राहू आणि केतू काय करतात? तर इल्युजन क्रिएट करतात, तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, किंवा मनाचे राज्य तयार करतात. म्हणजे माझं हे काम होऊन जाईल, मग मी त्या पैशाने ते करेल. आणि 99% बिझनेस ओनर ह्या ड्रीम्समध्येच राहतो. आणि जेव्हा ते ड्रीम्स ब्रेक होतात तेव्हा त्याला त्रास होतो. मग आता इन जनरल रेमेडीजमध्ये मी नेहमी म्हणते की तुम्हाला बिझनेसमध्ये नेम फेम किंवा पैसा हवा असेल तर तुम्ही राहू केतू बॅलन्स करा, पहिली गोष्ट. आता इथून पुढे जर एक स्टोरी जर म्हणायला गेलं तर पार्वती एका दिवशी शंकराला विचारते की तुम्ही खरंच काही घेत नाही, कशाचाच उपभोग करत नाही, त्यामुळे लोकांना तुम्हाला प्रसन्न नाही करतायत, तुम्ही सगळ्यांशी डिटॅचमेंटमध्ये राहता. आणि तेव्हा त्यांनी हनुमानाचा अवतार घेतला, ते दाखवण्यासाठी की योग आणि भोग किती इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्हाला फक्त रेमेडीजमध्ये काय करायचं आहे, तर मी जसं मगाशी म्हटलं की सिल्वर कॉईन पर्समध्ये कंपल्सरी ठेवायचं आहे. दुसरं, एव्हरी सॅटर्डे शनी मंदिरात जायचं आहे. शनी जेवढा पैसा देईल ना तेवढा बाकी कुठलाच प्लॅनेट्स तुम्हाला देणार नाही. तिसरं, की कधीच कोणाची निंदा करायची नाही, स्पेशली गुरूंना. ज्यांना तुम्ही गुरु समजता, तुम्ही जर त्यांची निंदा केली तर तसा ज्युपिटर खराब होतो. मग तुम्ही कितीही ज्युपिटरचे खडे वापरा, त्याचे इम्पॅक्ट्स नाही पडत. कारण ॲस्ट्रॉलॉजी हा डे टू डे लाईफमधलाच बनलेला आहे. हा कुठल्या, तुम्ही जर पाहिलं असेल आधी राजा महाराजा लोक होते तेव्हा नॉर्मल कॉमन मॅनकडे खडे नव्हते, फक्त राजा लोकांकडेच खडे असायचे. मग देवांनी असं बनवलं होतं का की राजाच खुश राहील, आम जनता नाही? असं होऊ शकत नाही. म्हणून खडेच सगळ्यांना सोल्युशन आहे असं नाही. खूप सिम्पल रेमेडीज आहेत जे आपण करू शकतो. तर एव्हरी सॅटर्डे तुम्हाला शनी मंदिरात जायचं आहे. सेकंड, थर्ड रेमेडी, ज्यांच्या इथे टीमवर्क टिकत नाही किंवा स्टाफ टिकत नाही, त्यांनी एव्हरी सॅटर्डे काळे तीळ किंवा चहापत्ती ही गरिबांना डोनेट करायची आहे. ओके. अशा सिंपल रेमेडी करून तुम्ही बिझनेसमध्ये खूप छान ग्रो होऊ शकता. छान उत्तर दिलं. नक्कीच जी ऑडियन्स आहे आपली, यांना टीम टिकवायचा आजकाल प्रॉब्लेम झालाच आहे. सो दिस रेमेडी यू शुड डेफिनेटली ट्राय, आणि आपण बघू कसं चालतं. मॅडम, तुम्हाला माझा एक हा प्रश्न असा आहे की पर्सनल पण आहे आणि खूप साऱ्या बिझनेस ओनर्सचा हा प्रॉब्लेम आहे की आपण जेव्हा बिझनेसमध्ये असतो आणि त्या मोमेंटमध्ये आपण खूप त्यात वाहून जातो, आणि त्यामुळे काय होतं, आपलं पर्सनल जे फॅमिली आहे किंवा आपलं जे रिलेशन आहे याला आपण टाईम देऊ नाही शकत आहे. सो याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का की कसं आपण रिलेशनशिप आपल्या फॅमिलीबरोबर किंवा आपल्या वाईफबरोबर, पार्टनरबरोबर इम्प्रूव्ह करू शकतो? रिलेशनशिप जरी म्हटलं ना तर तुम्हाला घरात जर शांतता नसेल तर बिझनेसमध्ये पण त्याचे खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट्स पडतात. मग आता सगळ्यात आधी तर तुम्हाला दोघांची पत्रिका मॅच आहे का हे कंपल्सरी चेक करायचं आहे. जर ती मॅच असेल तर छान. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, साऊथ वेस्टला तुमच्या दोघांचा हॅपी कपलचा एक फोटो कंपल्सरी लावायचा. सेकंड, नेहमी बायकोला डायमंड रिंग किंवा डायमंड इयरिंग हे गिफ्ट करायचं. त्यांनी तुमचं बॉन्डिंग वाढतं, कारण डायमंड हा व्हीनस बरोबर रिप्रेझेंट होतो. तर त्यांनी तुमचं बॉन्डिंग वाढेल. ह्या 2 रेमेडी तुम्ही नक्की करू शकता. हे नक्कीच आपण थोडं महाग पडेल मला, बट नक्कीच मी ट्राय करेन. माझा अजून एक प्रश्न होता मॅम, रिलेटेड टू ऑफिस आहे हा प्रश्न, की बिझनेस करताना ते असं म्हणतात की तुमच्या ऑफिसमध्ये नॉर्थ ईस्टला टॉयलेट नसलं पाहिजे, त्याच्याने तुमची वेल्थ ब्लॉक होते. तर असं काही आहे का खरं? आणि जर असं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय रेमेडी करू शकतो? नॉर्थ ईस्टला टॉयलेट नकोच. आता सायंटिफिक रिझन जर मी सांगायला गेलं तर सायंटिफिक रिझन असं आहे की नॉर्थला कधी ऊन येत नाही, आणि म्हणून तिथे ओलावा असतो. मग ओलावा असल्यामुळे नेहमी तिथे बॅक्टेरिया तयार होतात, आणि मग ज्याची इम्युनिटी सिस्टीम खूप कमी आहे त्याला ते बॅक्टेरिया अफेक्ट करतात. हा सायंटिफिक रिझन आहे. आणि आता ॲस्ट्रॉलॉजिकली रिझन म्हटलं तर नॉर्थ ईस्टला टॉयलेट असेल तर त्याची काहीच रेमेडी नाही आहे.
जेही तुम्हाला रेमेडी देत असतील आय डोंट नो ते कशी देतात, कारण जर तुम्ही एखाद्या फ्लॅट्समध्ये किंवा एखाद्या ऑफिस स्पेसमध्ये राहताय तर तुमच्या वर आणि खालीची टॉयलेटची लाईन आहे ती एकत्रच जाते. तुम्ही त्याला ब्लॉकेज आणूच शकत नाही. तर तुम्ही टॉयलेट यूज नाही केलं तरी त्याचे इम्पॅक्ट तसेच पडतात. म्हणून जनरली नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट असेल तर तिथे हेल्थचे चॅलेंज खूप जास्त वाढतात. हो, हेल्थबद्दल मॅम तुम्ही बोललात आणि नेक्स्ट क्वेश्चन माझा त्याच रिलेटेड आहे की युजली आपण बघतो की बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल एक बिझनेस ओनरला बसून काम असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ त्याला बॅक पेन होतो, पाय दुखतात किंवा वेट गेन होतं. तर याच्यामध्ये आपण काही करू शकतो का? पेन होतो म्हणजे कुठेतरी बोन्सच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर नक्की शनी इम्पॅक्ट होतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तर डॉक्टरांची कन्सल्टन्सी तर घ्यायचीच आहे. त्याचबरोबर स्पिरिच्युअलिटीनी काय करायचं आहे, तर सुकलेल्या पपयांच्या बिया असतात त्यांची पावडर करायची आणि ती बेडवर टाकायची, त्याच्यावर परत एक बेडशीट टाकायची आणि त्याच्यावर झोपायचं. त्यांनी तुम्हाला हिलिंगचा एक सुंदर अनुभव मिळतो. सेकंड तुम्हाला काय करायचं आहे की मिठाच्या पाण्यात कंपल्सरी पाय ठेवायचे आहेत. त्यांनी सुद्धा तुमच्या हेल्थमधले काही पण प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रेस असतील ते रिलीज पण होतील. थर्ड, वेट गेनसाठी हा आता आजकाल जर पाहिलं तर खूप लोकांना हा सेम प्रॉब्लेम आहे. तर वेट जर खूप जास्त गेन होत असेल तर तुम्हाला एव्हरी डे मूनला अर्घ देणं खूप कंपल्सरी आहे. रोज रात्री चांदीचा एक प्याला घ्यायचा, त्यात पाणी टाकायचं आणि चंद्राकडे पाहून त्यांना अर्घ द्यायचा आणि इमॅजिन करायचं की माझं वेट हळूहळू कमी होत चाललंय. अर्घ द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्याच्यात पाणी घ्यायचं एका गड्डूमध्ये आणि हात वर करून त्यांना ऑफर करायचं चंद्राला. ओके, जसं आपण सूर्याला करतो करेक्ट, सकाळी उठल्यावर. ओके. आणि मोती अजिबात वापरायचा नाही, मोतीनी खूप वेट गेन होतो. हो, थोडा मॉडर्न क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. आजकाल जे बिझनेस ओनर्स आहेत हे खूप ऑनलाईन तर आले आहेत आणि ते लोक कॉन्टेंट पण खूप बनवत आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की आमचे रील्सच व्हायरल होत नाही. तर आता रील्स व्हायरल करण्यामध्ये कॉन्टेंटचा तर खूप मोठा हात आहे, पण तरी पण होत नाही आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण काही रेमेडी किंवा काहीतरी तुम्ही टिप्स द्याल का? कारण नक्कीच. तुमचे रील्स खूप व्हायरल होतात. नक्कीच ह्याचं उत्तर द्यायला मला आवडेल आणि मी हे ऑब्झर्व पण केलंय, जे खरंच खूप छान नॉलेज देतात त्यांच्या रील कधी व्हायरलच होत नाही आणि जे फक्त बसून हसतात त्यांच्या रील खूप मिलियन्समध्ये जातात. ह्याला खूप छान रेमेडी आहे. एक तर तुमच्या पूर्ण रीलमध्ये कुठेतरी ग्रीन कलर तुम्हाला ॲड करायचा आहे, जो कम्युनिकेशनचा कॅल्क्युलेट होतो. त्यानंतर रील्सला बसण्याच्या आधी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे 5 मिनिट्स. त्यांनी काय होईल, जसं मी म्हटलं राहू आणि केतू बॅलन्स करण्यासाठी मेडिटेशनच करावं लागतं. तर ह्या 2 गोष्टी केल्याने नक्की रील व्हायरल होईल. तुम्ही पण तुमच्या पॉडकास्टमध्ये आता ग्रीन कलर ॲड करा. नक्कीच, नक्कीच. मॅडम, बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे, तो म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये तिजोरी. तर नेमकी तिजोरी कोणत्या डायरेक्शनमध्ये आपण ठेवली पाहिजे, ऑफिसमध्ये आणि घरात देखील, याच्याबद्दल काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे आणि मी ह्याच्यासाठी नेहमी सगळ्यांना विचारते. डोळे बंद करा आणि सकाळी उठल्यावर तुम्ही कपाट उघडताय आणि त्यात पैशांची थप्पी तुमच्या अंगावर पडते. तुम्हाला कसं वाटेल? खूप मजा येईल. खूप मजा येईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या साऊथ वेस्टला तिजोरी ठेवायची आणि त्याच्यावर एक छोटासा हनुमानाचं मूर्ती ठेवायची आहे. त्यांनी काय होईल की तुमच्या तिजोरीमध्ये नेहमी वाढ होत जाईल. ओके. खूप वेळा आपण हे पण बघतो की ऑफिसेसमध्ये जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा जे स्टाफ आहे किंवा कधी त्यांचे शूज असतात, भरपूर सारा स्टाफ असेल तर भरपूर शूज असतात. इनफॅक्ट आमचं कोचिंग सेंटर आहे तर त्यांचे भरपूर सँडल्स, शूज असतात मुलांचे. तर ते जर दारात काढले तर ते चुकीचं आहे की बरोबर आहे, किंवा त्याच्यासाठी कसं आपण स्ट्रक्चर बनवायचं की नाही बनवायचं? खूप छान प्रश्न आहे आणि जनरली तुमचा जर एंट्रन्स नॉर्थकडनं असेल आणि तिथे तुम्ही शूज काढत असाल तर नक्कीच लक्ष्मी आत येत नाही. पण आता दुसरा ऑप्शन काय, त्याला सोल्युशन काय? तर त्याला सोल्युशन हे आहे की तुम्ही तिथे एक शू रॅक बनवायला हवी आणि त्याला मिनिमम तुम्हाला 1 फूट तरी हाईट द्यायची आहे आणि 1 फूट नंतर ते शूज वरती राहतील त्या कपाटाच्या. तर ते चालेल, कारण दुसरा तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. जर तुमची एंट्रीच नॉर्थ असेल तर तुम्ही थेट आत जाऊन त्याला कुठे शूज काढायला नाही सांगू शकत. म्हणून तुम्ही ही एक रेमेडी करू शकता. मगाशी तुम्ही बोललात की कपाट उघडल्या जर पैशांची थप्पी पडली तर आवडेल, तर नक्की आवडेल. पण मला हे पण तुम्हाला सांगायचं आहे की असं जर झालं तर रेड पण खूप पडतील. सो असे काही रेमेडीज आहेत का ज्याच्यामध्ये रेड नाही पडली पाहिजे युजली? छान. एक तर तुम्ही टॅक्स तर भरायलाच हवा.
सेकंड, तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानी जर तुमची तिजोरी असेल तर 100% सारखी रेड पडेल. तर तुम्हाला घराचं मध्यस्थान खाली ठेवायचं आहे, तिथे तिजोरी अजिबात ठेवायची नाही. पैसा येईल, पैसा वाढेल, पण तो नेहमी कोणा ना कोणाच्या तरी डोळ्यात येईल. करेक्ट. अजून एक प्रश्न आहे मॅम मला तुम्हाला, की जो CEO आहे किंवा जो बॉस आहे, जो डायरेक्टर आहे, त्यांनी कुठच्या दिशेला, जसं मी ऐकलं होतं की त्यांनी नॉर्थला जर फेस करून काम केलं तर पैसे खूप वाढतात किंवा फोकस राहतो. तर असं काही डिरेक्शन्स आहेत का फिक्स, की ज्याच्यामुळे आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ मिळू शकते आपल्याला, ज्या दिशेला आपण बसून काम करायचं? प्रत्येकाला वेगळ्या डिरेक्शन आहेत. तुमच्या पत्रिकेवाईज ते एक्सप्लेन होतं. पण आता तुम्ही जर पाहिलं असेल की मोस्ट ऑफ लोक नॉर्थकडे किंवा ईस्टकडे तोंड करून बसतात. पण वेस्ट दिशा पण एक खूप छान आहे, जिथे पुष्पदंत देवाचा वास असतो. तर वेस्ट दिशेला तुम्ही जे पण तोंड करून मागता ते नक्की तुम्हाला मिळतं. इवन तिरुपती बालाजींचं मंदिर जरी पाहिलं तर जेव्हा तुम्ही काही मागता तर तुम्ही वेस्टकडे तोंड करून मागता. म्हणून 99% लोकांना ते मिळतं. पण आता हा जो प्रश्न आहे ह्याचं खरं जर उत्तर द्यायचं म्हटलं तर पत्रिका पाहूनच एक्सप्लेन होतं की तुम्हाला कुठे तोंड करायला पाहिजे, किती डिग्रीला तोंड हवं. ओके, खूप छान उत्तर दिलं मॅम. आता फेस तर मी करतोय, आणि आपण जे पर्स वापरतो किंवा आपले जे ॲक्सेसरीज वापरतो, स्पेसिफिकली द वॉलेट, मेन्सच्या केसमध्ये वॉलेट आणि फिमेल्सच्या केसमध्ये पर्स. तर पर्सचा पर्टिक्युलर काही कलर असला पाहिजे किंवा काही मटेरियल असलं पाहिजे, असं काही वास्तूमध्ये किंवा ॲस्ट्रोलॉजीमध्ये असतं का? सगळ्यात आधी पर्स आणि परफ्यूम हे दोन्ही महाग क्वालिटीचेच वापरायचे. सेकंड, कलर जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणाला डॉमिनंट नाही होऊ शकत किंवा मी कोणाला माझं वर्चस्व नाही दाखवत, माझ्यात थोडी ती कमी आहे, त्या लोकांनी कंपल्सरी ब्लॅक पर्स वापरायचे. ज्या लोकांना खूप सवय आहे दुसऱ्यांना ज्ञान देण्याची, ज्यांचा ज्युपिटर खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, त्यांनी थोडा येल्लोइश शेड वापरायचा. पण ब्राऊन कलरची पर्स जनरली अवॉइड करायची. ओके, मी आता ब्राऊनच वापरतोय. नवीन घेऊन द्या आज. बिझनेसमध्ये घरातली शांती निर्माण करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, आणि त्याचसाठी आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली जी अर्धांगिनी असते तिला खुश ठेवणं हे जरुरी असतं, असं मी ऐकलं. तर काही तुम्ही टिप्स द्याल का, की माणसांनी कसं आपल्या अर्धांगिनीला खुश ठेवलं पाहिजे? तुम्ही जर पाहिलं असेल तर विष्णू हे नेहमी झोपेच्या ह्याच्यात दिसतात आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असते. तर कधी कधी असं वाटतं प्रत्येक स्त्रीला की मीच का पाय दाबायचा, तिचा मीपणा येतो. पण त्याच्या मागे पण एक सायन्स आहे. लक्ष्मी ही कोणामागे जाते? ज्यांच्याकडे पीस आहे, ज्यांच्याकडे शांती आहे, आणि ती कोणाकडे? विष्णूकडे. जर तुम्हाला खरंच तुमच्या घरात विष्णूसारखं छान राज्य आणि हसत खेळत फॅमिली बनवायची असेल तर प्रत्येक स्त्रीने रात्री ॲटलिस्ट तिच्या नवऱ्याच्या पोटऱ्या तरी दाबायला हव्या. आपल्यापैकी प्रत्येकाला लक्ष्मीनारायणचं जोडं खूप आवडत असतं. त्यासाठी फक्त काय करायचंय, रोज 2 मिनिटं तरी आपल्या नवऱ्याचे पाय दाबायचे. त्यांनी काय होतं तर ही एक योग असतो, तो ॲक्टिव्ह होतो आणि घरात खूप छान शांती राहते. आपण खूप वेळा सेल्स कॉल करतो किंवा आपण कस्टमरबरोबर मीटिंग करतो, आणि त्यांच्याबरोबर जे आपण बोलत असतो तर आपण खड्यांचं तर तुम्ही सांगितलं की तुम्ही हा खडा वापरला की सक्सेस मिळायचे चान्सेस आहेत. बट असे काही हँड जेस्चर्स आहेत का, किंवा असे काही बॉडी मुवमेंट्स आहेत का, ज्याच्याने आपल्याला क्लोजिंग किंवा बिझनेस वाढवता येईल? खूप छान प्रश्न आहे. तुम्ही जर मोदींची किंवा टेड टॉक ऐकत असाल किंवा कोणाची स्पीच, फडणवीसांची स्पीच ऐकत असाल तर त्यात ते नेहमी बोलताना ही सेम पोज सारखी घेतात. तर ही केल्याने तुम्हाला पुढचा माणूस इन्फ्लुएन्स होतो. तुम्हाला जे पण बोलायचं आहे 2 मिनिटं तरी तुम्हाला अशी एक मुद्रा त्यांना दाखवायची आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तो खूप जास्त माझ्यात इन्व्हॉल्व होतोय किंवा खूप इन्फ्लुएन्स झालाय, तेव्हा तुम्हाला हे फक्त 3 बोटं करून त्याच्याशी बोलायचं आहे. तर त्याची जी इन्फ्लुएन्स आपला जो त्याच्यावर खूप झालेला असतो तो थोडा कमी पण होतो, ब्रेक पण होतो. तर ह्या मुद्रेने खूप जणांना खूप छान फरक आलेत. छान. नक्कीच नेक्स्ट टाईम मी जेव्हा क्लोजिंग कॉलला बसेन तेव्हा नक्कीच हे ट्राय करेन मॅम. माझा पुढचा प्रश्न मॅम तुम्हाला असा आहे, की खूप लोकं शनिदेवतेला खूप घाबरतात, आणि बिझनेसमध्ये देखील असं मी ऐकलं काय काय लोकांकडून, की तुम्ही जर बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल तर शनिदेवाला तेल अर्पण करा वगैरे. तर हे असं खरं आहे का? आणि जर असं खरं आहे तर काही रेमेडीज किंवा हेच केलं पाहिजे का कोणत्याही बिझनेस ओनरनी? मी एका पुस्तकात खूप छान एक स्टोरी वाचली होती. त्यात सांगितलं होतं शंकर आणि पार्वती बसलेले असतात आणि शंकराला 7:30 लागणार असते आणि तिकडनं त्यांना शनिदेव येताना दिसतात आणि शंकरदेव पार्वतीला म्हणतात, आज तर मी ह्याला फसवणार, मला शनिदेव काहीच अफेक्ट करणार नाही. म्हणून ते जाऊन एका समुद्रात लपून जातात शंकरदेव.
आणि 7 वर्षानंतर ते बाहेर येतात आणि शनिदेवाला म्हणतात, बघ मी तुला फसवलं, मला तुझं काहीच इम्पॅक्ट पडला नाही. तेव्हा शनिदेव हसतात आणि म्हणतात, तुमची 7.5 हीच होती की तुम्हाला पाण्याखाली 7 वर्ष राहायचं. जर देवादी देवाला पण जर 7.5 सोडत नसेल तर आपल्याला कसं सोडेल. तर शनीच्या खूप छान रेमेडीज असतात. एक तर तुम्ही एक छायादान करू शकता. म्हणजे काय की एका बाउलमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यात स्वतःचा चेहरा पाहायचा आहे आणि तो शनीच्या देवळात सोडून यायचा आहे. दुसरी रेमेडी काय करू शकता, जास्तीत जास्त शूज आणायचे आणि वापरायचे. फक्त ते वेस्ट 270 डिग्रीला नाही ठेवायचं, नाही तर त्याच्यात खूप वाढ होत जाते. ओके. तर जास्तीत जास्त शूज वापरायचे, त्यांनी पण इम्पॅक्ट होतो. थर्ड रेमेडी, दर 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला तुम्ही स्वतःला एक छान चप्पल तरी शूज तरी घ्यायचं. प्लस तुमच्या इथे जे कामाला आहेत त्यांना पण एक नवीन शूज घेऊन द्यायचा. ह्यानी पूर्ण जो शनीचा जो इम्पॅक्ट आहे वर्षभर तो खूप कमी आणि चांगला पॉझिटिव्ह राहतो. ओके ओके, नक्कीच छान टिप्स दिले तुम्ही. युजली मॅम माझी आई मला सांगते की सोमवारी तुम्ही व्हाईट कलर घातला पाहिजे, मंगळवारी मे बी एक रेडिश शेडचा शर्ट घातला पाहिजे. असं काही कलर्स रिलेटेड असतं का की ज्या कलर्स आपण कपडे यूज करून आपल्याला जरा लक किंवा असं म्हणू शकतो की एक पॉझिटिव्हिटी वाढून बिझनेस वाढू शकतो का? कॉमन एक व्हाईट कलर हा सगळ्यांनी घातलाच पाहिजे. जी तुम्हाला खूप बिझनेस मीटिंग इम्पॉर्टंट आहे आणि तिथे तुम्हाला क्लोजिंग रेशो खूप मोठा पाहिजे, तेव्हा व्हाईट कलर हा कंपल्सरी वापरला पाहिजे. पण इन जनरल जर डे वाईज तुम्ही वापरत असाल तर सोमवारी तुम्ही व्हाईट कलर वापरू शकता, मंगळवारी रेडिश कलरमध्ये वापरू शकता. पण रेड कलर हा सगळ्यांना आयडियल नसतो. ज्यांचं ऑलरेडी मंगळ हा खूप पिकवर आहे आणि ते रेड कलर खूप जास्त वापरतायत तर ते जास्त अँगर क्रिएट करतं. आणि बुधवारी तुम्ही ग्रीन कलर वापरू शकता, गुरुवारी पिवळा कलर जास्त यूज करू शकता. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही जेंट्स आहे, आम्ही पिवळे शर्ट कसे घालून फिरू, तर तुम्ही एक छोटासा रुमाल जरी कॅरी केला तरी इनफ असतो. शुक्रवारी परत तुम्ही व्हाईट कलर जास्त वापरू शकता आणि शनिवारी डार्क ब्ल्यू किंवा ब्लॅकिश कलर वापरू शकता. आणि रविवारी मॅम? रविवारी तुम्हाला ऑफ आहे, तुम्ही कुठलाही कलर वापरा, तुम्हाला नक्कीच त्याचं बेनिफिट होईल. ओके, चीट डे म्हणू आपण त्याला. ठीक आहे, नक्कीच नक्कीच. आता आपण मॅडम एवढे सगळे डिस्कशन केले की रेमेडीजबद्दल, काही डिरेक्शन्सबद्दल, कोणते मटेरियल वापरले पाहिजे, कोणते कलर्स वापरले पाहिजे याच्याबद्दल. तुम्ही काही तुमचे क्लायंट्सच्या स्टोरी आम्हाला सांगू शकता का की ज्याच्यामुळे त्या क्लायंटला ग्रोथ मिळाली आहे? खूप छान प्रश्न आहे. मी जेव्हा ह्या फील्डमध्ये आले तेव्हा मी म्हटलं ॲस्ट्रॉलॉजर जर एवढ्या लोकांना श्रीमंत करू शकतो किंवा गाईड करू शकतो तर तो स्वतः का नाही होत, हा प्रश्न नेहमी मला यायचा. म्हणून आधी मी रेमेडी स्वतःवर सुरू केल्या. फॉर एक्झाम्पल, एक व्हिजन बोर्ड बनवायचा आणि तो वेस्ट 270 डिग्रीला लावायचा. मी एक व्हिजन बोर्ड बनवला आणि त्याच्यावर लिहिलं की मला MIDCचं काम हवं आहे, जिथे सगळे इंडस्ट्रियलिस्ट असतील. आणि मला मिळालं. पण माझा ड्रीम काय होता की मला रांजणगाव MIDC हवी होती, पण मला चिंचवड MIDC मिळाली. मग आता इथे काय की मी इन डिटेल न लिहिल्यामुळे मला ते थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागलं. तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जे हाय प्रोफाईल क्लायंट्स हवेत त्या लोकांची लिस्ट बनवा आणि त्याला तुम्हाला एक स्पेसिफिक फॉर्ममध्ये वेस्ट 270 डिग्रीला लावायचं आहे. तर ह्यासाठी मी एक वर्कशॉपमध्ये हे पूर्ण कव्हर करते, ज्याचं नाव आहे लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायणा. त्याच्यात ही पूर्ण प्रोसेस होते की तुम्हाला तो व्हिजन बोर्ड कुठे लावायचा आहे, त्याच्यावर काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, कुठल्या कलर्सच्या थीम्स वापरायच्या आहेत. हे सगळं वापरल्यानंतर 99% लोकांना त्यांचे ड्रीम्स नक्कीच पूर्ण झालेत. छान. आता हा प्रोग्राम तुम्ही बोललात लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायणा, हा नेमका कुठे असतो? हा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे? किंवा जे माझे व्ह्युअर्स आहेत, जे बिझनेस ओनर्स आहेत, त्यांना जर अशी वेल्थ अट्रॅक्ट करायची असेल तर ते तुमच्याशी कसा संपर्क करू शकतात? हा 1 डे वर्कशॉप असतो. ह्यात मी आणि माझे मिस्टर मिळून आम्ही हा वर्कशॉप घेतो. त्यात मृत्यू ध्यान म्हणजे काय की आपण आपल्या डेली लाईफमध्ये खूप पळतो, पण एक पॉज सगळ्यांना हवा असतो. तर तो कसा एक्सपिरियन्स करायचा, तर तो एक मृत्यू ध्यान होतो. सेल्फ रिअलायझेशन होतो. तसंच रामराज्य आपल्या आत कसा घडवायचा ते शिकायला मिळतं. प्लस व्हिजन बोर्ड ॲज पर वास्तू हा कन्सेप्ट मी घेते. असा हा फुल डेचा वर्कशॉप नेहमी पुणे किंवा मुंबईला होतच असतो. ओके मॅडमचं जेव्हा पण नेक्स्ट वर्कशॉप असेल किंवा तुम्ही हा जेव्हा पण व्हिडिओ बघत असाल, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन त्यांच्या कनेक्टची आणि तुम्ही नक्कीच त्या नंबरवर कॉल करून त्यांचे प्रोग्राम्स कधी आहेत हे जाणून घेऊन तुम्ही अटेंड करू शकता. लॉज ऑफ अट्रॅक्शन हा तुमचा 1 दिवसाचा वर्कशॉप आहे मॅडम, बट 1 दिवसात पॉसिबल आहे का शिकणं? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रोग्राम्स असेल
त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. कारण कसं आहे मॅम, आता नवीन फायनान्शियल इयर चालू झालं आणि लोकांचे सगळ्यांचे नवीन फायनान्शियल गोल्स आहेत. सो हे गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुमचं वर्कशॉप नक्कीच युजफुल राहील. तर ह्याच्या काही तुमच्याकडे एक्स्ट्रा ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे काही होतात का? तर त्याची इन्फॉर्मेशन द्या. आत्ता 28, 29, 30 मेला लीडरशिप थ्रू महाभारता आपण घेणार आहे. तर ह्याच्यात तुमचा इनर कृष्ण आपण ॲक्टिव्ह करणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं असेल तर जगातला सगळ्यात मोठा सायकोलॉजिस्ट हा कृष्णच होता. कोणाशी कसं बोलायचं आहे, किती बोलायचं आहे, कितपत बोलायचं आहे, हे त्याला खूप छान नॉलेज होतं आणि तेच तुम्ही तुमच्यामध्ये त्याला जागृत करू शकता. तुम्ही जर पाहिलं असेल की एका दिवसात तुम्हाला येस यू कॅन ऐकल्यावर तुम्ही खूप चार्ज होता आणि घरी जाऊन परत तुम्हाला असं वाटतं अरे मी काय करू, उद्या ऑफिस आहे, हे ते, आणि तुम्ही ते सगळं विसरता. म्हणून ह्यावेळेस आम्ही 3 दिवसाचा हा वर्कशॉप ठेवणार आहे, ज्यात तुम्हाला पहिल्या दिवशी शिकवलं जाईल, दुसऱ्या दिवशी त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं आहे ते सांगितलं जाईल आणि तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही ते इम्प्लिमेंट करायला लागाल. तसं 3 डेजचा आपला वर्कशॉप आहे 29, 30 आणि 31 मेला. नक्कीच अटेंड करेन मॅडम तुमचा हा वर्कशॉप, कारण आम्हाला देखील जे कृष्ण आतला जो श्रीकृष्ण आहे तो मला जागृत करायचं आहे, तर नक्कीच अटेंड करेन आणि बिझनेस ग्रो करेन. ह्या वर्कशॉपचं एक खूप छान रिझन सांगते की ह्याच्यात अशा रेमेडीज होणार आहे जे कृष्ण स्वतः करत होते, ते सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतील. मॅडम, मोबाईलचा आपण डी पी बघतो, खूप लोकांचं बघतो, कधी कधी त्यांनी देवाचे फोटो ठेवले असतात, बट कधी कधी असं पण असतं की ते दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरचा फोटो एक्सेट्रा असं ठेवतात, सलमान खानचा फोटो ठेवतात डी पीला. सो किंवा वॉलपेपरला, नॉट डी पी, वॉलपेपरला ठेवतात. तर असं काही याच्यामध्ये पण काही रेमेडीज आहेत का की आपण हे ठेवतो तर ठीक आहे की वी शुड नॉट कीप सच वॉलपेपर्स? खूप छान प्रश्न आहे. ॲक्च्युली वॉलपेपर जो असतो तो सूर्य रिप्रेझेंट करतो. तर तुम्हाला कोणाचाच फोटो ठेवायचा नाही, फक्त तुमचा फोटो किंवा तुमच्या कंपनीचा लोगो तुम्ही ॲज अ वॉलपेपर ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जर खूप स्वतःला मोठं करायचं आहे तर तुमची जी सिग्नेचर असते त्यात तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, फक्त पहिला अल्फाबेट कधीच लिहायचं नाही. आणि थर्ड रेमेडी, जर तुम्हाला खरंच कोणाचा सपोर्ट हवा असेल खूप मोठं होण्यासाठी, तर सिग्नेचरच्या खाली 2 किंवा 1 अंडरलाईन तुमची आलीच पाहिजे. नक्कीच. सो मित्रांनो, हे होते आपल्याबरोबर अर्चना डोबा मॅडम, ज्या एक वास्तुतज्ञ आणि ॲस्ट्रॉलॉजर आहेत. तुम्हाला देखील जर तुमचे काही पर्सनल प्रश्न विचारतील, आम्ही सगळे इन जनरल प्रश्न कवर केलेले आहेत. तुम्हाला काही पर्सनल प्रश्न विचारायचे असेल, त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट करू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. तर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया आणि अशाच कुठच्या तरी दिग्गजाला भेटणार आहोत, ज्यांच्यामुळे आपला बिझनेस आपण नेक्स्ट लेवल, म्हणजेच की काय, आपला बिझनेस ग्रो करू शकतो. MDMFच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, ताकी नवीन जेव्हा आमचे एपिसोड येतील तुम्हाला बघायला मिळतील सर्वात आधी. थँक यू फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू गाईज इन द नेक्स्ट एपिसोड ऑफ MDMF. जय श्रीराम.